VAG ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करतेय. घेऊन आलीये गुंतन या आतुर फिरवणीचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय गुंतन या आतुर फिरवणी भाग 47. केतन, बोला ना. काहीतरी विचारलं मी. सांगा ना, असं लपून का पाहत होता? प्रश्नार्थक नजरेने त्याच्या बाईक जवळ येऊन त्याचा हात पकडत तिनं विचारलं. खरंच सांगू? हो सांगा ना. म्हटलं बघावं बाबा, आपली बायको आपल्या माघारी नक्की काय करते ते. चुकून कोणाच्या प्रेमात तर नाही ना पडली? तिच्याकडे तिरकस पाहत मस्करीमध्ये त्याने तिला प्रश्न केला. ओ हो, रिअली का केतन? मग तर केतन, तुम्ही कधीही आणि कितीही वेळा या असे, आणि मी तुम्हाला खात्री देते, जितक्या पण वेळा तुम्ही याल ना, तितक्या वेळा तुमच्या नजरेत असं काही येणारच नाही. कारण मला असं काही वागायचंच नाहीये. सिंपल. ती आताही हसत बोलत होती. आणि तिला बोलत असताना केतन तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहत होता. तत्क्षणी तिला तिथंच मिठीत घ्यावं असंच त्याला क्षणभर वाटून गेलेलं. काय आता असं का पाहताय? पर्णी, मला क्षणभर वाटलेलं तो तुला सोडतोय तर तू त्याच्यासोबत जाशील की काय. तुला सरप्राईज द्यायला आलेलो मी, पण मलाच मिळतंय की काय. मग म्हटलं पाहावं तू काय बोलतेस त्याला. आणि ओ म्हणजे हे पाहत होता तर मी जाते का त्याच्यासोबत? एवढाही विश्वास नाहीये ना माझ्यावर? ती उगाच गालात आलेलं हसू लपवत थोडी गंभीर होऊन हाताची घडी घालून त्याला म्हणाली. नाही पर्णी, आता तर माझा स्वतःही पेक्षा तुझ्यावर विश्वास आहे, म्हणून तर सॉरी म्हणालो. कारण यार, तू तिथंही मला खोटं ठरवलंस. ओ असं झालं का? आणि हेच होणार हा केतन नेहमी? ठीक आहे, बसला ना आता तुमचा विश्वास, मग झालं. ती एकदम हसत म्हणाली पाहून तो गडबडला. हसते काय आहेस तू? मला तर वाटलं आता चिडशील. मी एकतर असा अचानक आलो तुला न्यायला, तुला काहीच कल्पना न देता. तुला खरंच राग नाही ना आला माझा? नाही केतन, यात राग येण्यासारखं काय आहे? उलट मला तर खूप आवडलं तुम्ही असे अचानक मला घ्यायला आलात. आणि तसंही माझा नवरा मला न्यायला आलाय, मला राग येईलच का? ती भुवया उंचावून त्यालाच प्रतिप्रश्न करत होती. सोड, चल तुला पाणीपुरी खायची आहे ना, लेट्स गो म्हणत तो बाईकवर बसला आणि त्याने बाईक मागे घेतली. केतनने बाईक स्टार्ट करताच पर्णिकाही त्याच्या मागे बसली. तेही एक साईडला पाय सोडून त्याला घट्ट पकडून आणि बाईकने वेग पकडला. आणि बाईकच्या वेगासह केतनच्या मनात तिच्याबद्दलचा विश्वास आणखी घट्ट होत होता, शिवाय तिच्याबद्दलचा आदर सुद्धा. एका पाणीपुरीच्या ठेल्यावर केतनने बाईक थांबवली आणि त्यानेही तिच्यासोबत पाणीपुरीचा आस्वाद घेतला. त्याचं लक्ष काही तिच्यावरून आज हटत नव्हतं. अर्थात अशा बायकोबद्दल कोणाला प्रेम वाटणार नव्हतं. केतनचा बर्थडे जवळ येत होता आणि त्यासाठी कधीपासून पर्णिका आणि घरचे केतनसाठी सरप्राईज प्लॅन करत होते. घरच्यांशी बोलल्यावर पर्णिकाला कळालेलं बाबा ह्या बर्थडेसाठी केतनला एक कार गिफ्ट देण्याचा प्लॅन करत आहेत. तिचा एकटीचाही काहीतरी प्लॅन चालू होताच, जो बहुतेक बर्थडेच्या रात्री समजणार होता. शिवाय सगळे मिळून एकत्र बाहेर डिनरला जायचं असंही तिने काहीतरी ठरवलेलं. आणि तशी कल्पना त्याला सोडून घरातल्या सर्वांना दिलेली. केतनच्या मात्र हळूहळू लक्षात येत होतं की पर्णिका कधीच त्याच्यापासून काहीही लपवून ठेवत नाही. इवन तिला तसं करावं लागत नाही, कारण तिचं मन साफ आहे. त्याचा विश्वास न सांगताही तिच्यावर बसू लागलेला. आणि त्याचमुळे जर तिने पुन्हा मॉडेल फोटोशूटसाठी विचारलं असतं तर तो कदाचित नाही म्हणालाही नसता. पण तिने मात्र तो विषय पुन्हा कधीही काढलेला नव्हता. उद्या केतनचा बर्थडे होता
मग पर्णीने आजच जाऊन त्याच्यासाठी एक गिफ्ट घेतलं. खरं तर उद्याचा दिवस तिला त्याच्यासोबत घालवायचा होता, पण कोर्सचे महत्त्वाचे तास तिला बुडवता येणार नव्हते. स्टुडिओमधून तर सुट्टी घ्यायची होती तिला, पण केतन उद्या ऑफिसला जाणार आहे की नाही यावर सगळं डिपेंड होतं. आज रात्री त्याच्याशी बोलून घ्यायचं असं ठरवून मग उरलेला प्लॅन करता येईल असं काहीसं ती ठरवत होती. आणि या सगळ्यात कियारा काही प्लॅन करू शकते असं काही तिच्या लक्षात सुद्धा नव्हतं. त्या रात्री सगळे जेवायला बसलेले. बाबांनी जाणून बुजून विषय काढला. केतन, उद्या सुट्टी घेतोयस का? जरा काम आहे. सुट्टी? आणि कसलं काम बाबा? कारण कसं शक्य आहे? अहो एक महत्वाची मीटिंग आहे सकाळी, आणि तीच किती वेळ चालेल मला माहीत नाही. अरे पण भैया, उद्या तर तुझा कृती भाजी वाढू, पर्णीमध्ये जाणून बुजून म्हणाली. अन कौस्तुभ आणि आईने तिला शांत राहायचा इशारा केला. तेव्हा तिच्या लक्षात आलं की त्याला बर्थडेचं काही बोलायचं नाहीये. काय चाललंय नक्की तुम्हा सर्वांचं? मला माहितीये उद्या माझा बर्थडे आहे, आणि त्यासाठी सुट्टी घ्यायला मी काय स्कूलमध्ये जाणारा मुलगा आहे का? मी त्यासाठी तर बिलकुल सुट्टी घेणार नाही, आधीच सांगतो. अरे पण बर्थडेचं काहीच नव्हतं भैया, आम्हाला माहिती आहे ना तुला बर्थडेचा किती उल्हास आहे, कौस्तुभ म्हणाला. हो पण मग दुसरं काय काम असणार आहे? उद्यासाठी तर मला बिलकुल सुट्टी घ्यायला जमणार नाहीये, सॉरी. केतननं बोलून टाकलं आणि इकडं पर्णीचा चेहरा पडला. का केतन, घे की अरे उद्या सुट्टी. बघ, पर्णिका बिचारीचा चेहराही पडला. तिचा तरी विचार कर, आई म्हणाली. तसं त्याने पर्णिकाकडे पाहिलं तर ती तोंड बारीक करून होती. हो ना, तुला नसेल काही वाटत तुझ्या बर्थडेचं, पण वहिनीला वाटत असेल ना. इव्हन आम्हा सर्वांनाही वाटतं. मग काय हरकत आहे? आमच्यासाठी सेलिब्रेशन कर ना, आम्हाला केक तरी खायला मिळेल. एवढ्यात कीर्ती डोळे मिचकावत म्हणाली. ओ, तुला केक खायचा आहे म्हणून काय? मी उद्या येताना आणतो हवं तर. किती खायचा तेवढा केक खा, मग तर झालं. आणि यार पर्णी, मला खरंच जमणार नाही सुट्टी घ्यायला. हवं तर मीटिंग झाल्यानंतर दुपारी वगैरे येईन, तो आता पर्णीकडे पाहत म्हणाला. हो तसंही चालेल. जवळजवळ डायनिंग टेबलवर बसलेले सगळेच एकदम उत्साहात म्हणाले. आणि केतनला लक्षात आलं, नक्कीच यांचा काहीतरी प्लॅन चाललाय. तो आपला गालात हसत जेवू लागला. रात्री पर्णीला विचारून घेता येईल असा विचार करत होता तो. रात्री खालची सगळी कामं आवरून पर्णिका बेडरूम मध्ये आली. तिनं आताही काहीतरी हातात आणलेलं. ए यार पर्णी, आता काय आणलेस हे? मला कंटाळा आलाय यार. अरे चा, मग झोपा ना तुम्ही. मला बस थोडं केसांना मसाज करायचा आहे, मग येतेच आहे मी, ती केस मोकळे करत म्हणाली. ए नाही ना यार. तो आळसावलेला बेडवर आडवा झाला आणि तिच्याकडे पाहू लागला. तिचं रोज रात्री काही ना काहीतरी असं चालायचंच. कधी केसांना मसाज कर, कधी चेहऱ्याला काही लाव, आणि हळूहळू बदलत चाललेली आत्ताची ती आणि लग्नानंतरची ती यात कंपॅरिझन करत असताना आत्ता त्याला तिच्यात प्रचंड बदल वाटत होता. ए पर्णी, इकडे ये ना. काय हो, येते ना एवढं झाल्यावर. येतेस का आता? पटकन ये, म्हणत तो उठून बसला आणि काहीच सेकंदात ती थोडीशी वैतागून त्याच्या शेजारी येऊन बसली. काय हो, आधीच कंटाळले आज, पण उद्या केस धुवायचे आहेत, त्यामुळे आज मला हे लावावंच लागेल. कोणीतरी लावलं असतं तर किती बरं झालं असतं. कृतीला सांगितलं असतं तर तिने लावून दिलं असतं खरं तर, पण कशाला ना उगाच तिला त्रास, म्हणून नाही बोलले. ती एकटीच बोलत होती आणि तो मात्र तिच्या बटामागे सारत होता. आण, मी लावतो. तुम्ही? आर यू सिरियस केतन? ती हसली. अरे हो, आण, आज मी लावतो तुला. लहानपणी कृतीला लावायचो मी, पण तिचे केस लहान होते. तो तिच्या हातातून तेलाची वाटी घेत म्हणाला. खरंच जमेल ना तुम्हाला? हो, तू वळ तिकडे. तिला वळायला सांगून तो खरंच हलक्या हाताने तिच्या स्काल्फवर तेलाने मसाज करू लागला. तिला मात्र आपला नवरा हे करतोय हे पाहून पहिल्यांदाच हे सगळंच भारी वाटत होतं.
अगदी कृतज्ञ कृतज्ञ वाटत होतं तिला. काय हो, आज अचानक असं कसं काय म्हणालात की तेल लावतो? त्यात काय झालं? एरवी तूही तर माझ्यासाठी, आय मीन आपल्या घरासाठी इतकं काही करत असतेस. कपड्यांना इस्त्री कर, घरातलं जेवणाचं पहा, हे ते. सो म्हटलं आज करावी बायकोची मदत. तो असं बोलत होता आणि ती फक्त त्याच्या बोलण्यावर हसली, पण आतून एक वेगळंच समाधान फील करत होती ती. पण काय गं पर्णी, मला सांग आधी, तुम्ही सगळ्यांनी काय प्लॅन केलाय उद्याचा? प्लॅन? कसला प्लॅन? काहीच तर नाही. ओ, सांगणार नाहीयेस तर मला? अहो, पण असं काही ठरलंच नाहीये तर. आईबाबांनी काय ठरवलं असेल तर माहीत नाही. ती दातावर दात घट्ट करत म्हणाली, कारण त्याला सांगायचं नव्हतं ना कारचं. ए पर्णी, ऐक ना, मग तुम्हा सर्वांचा प्लॅन नाही ठरलाय तर मग आपण दोघंच रात्री डिनरला जाऊया का? डिनरला? आणि तेही आपण दोघेच? कसं वाटतंय ते केतन? बिचारे आई बाबा आणि कृती भाऊजींनी काय केलंय? त्यांना नाही का वाईट वाटणार? ती एकदम त्याच्याकडे तोंड करून बसली. अगं मग आपण दोघं कधी जाणार? यार नेहमीच असं होतं. मग त्यासाठी हवं तर वेगळा प्लॅन करूया ना केतन. उद्या नको ना प्लीज, ती विनंतीच्या सुरात म्हणाली. आणि तो प्लॅन कधीच होत नाही. जाऊ दे, सोड. तो चिडून एकदम उठला आणि बाथरूम मध्ये हात धुवायला निघून गेला. केतन, ऐका ना. अरे यार, त्याने एव्हाना बाथरूमचं दारही लावलेलं. आई बाबा एवढं मोठं गिफ्ट देणार आहेत केतनला आणि रात्री त्यांच्या शिवाय डिनरला जायचं कसं बरोबर आहे? ती मनाशीच म्हणत होती आणि सरप्राईज आहे असं सांगूही शकत नव्हती. आता केतनला कसं समजवायचं हा प्रश्न होता. आणि एवढं मात्र नक्की होतं, ते सरप्राईज उद्या पाहून केतन खुश झाला असता. फक्त सध्या त्याचा मूड सांभाळणं गरजेचं होतं. केतन काहीच वेळात बाहेर आला, पण पर्णी त्याच्या समोर जाऊन उभी राहिली. ती त्याला अडवतच त्याच्या गळ्यात प्रेमाने हात घातले आणि त्याला म्हणाली, केतन, ऐका तर, रात्रीच्या डिनरला नाही पण दुपारी लंचला जाऊया ना. हे कसं राहील? दुपारी मला वेळ नाहीये. पर्णी बोललो ना, मीटिंग नाही संपली तर काय करू? तिचा हात बाजूला काढत तो बेडवर जाऊन बसला. अजूनही चिडचिडत होता. मीटिंग पोस्टपोन करता येते का बघा ना परवावर. केतन प्लीज. ती त्याच्या शेजारी जाऊन बसली. पर्णिका, मी ओनर आहे का त्या कंपनीचा? आणि असं 1-2 आठवड्या आधी ठरलेली मीटिंग अशी पोस्टपोन करता येते का? का कळत नाही तुला यार? बरं चिडू नका हो केतन. ती त्याच्या गालाला हात लावून त्याला शांत करण्याच्या प्रयत्नात म्हणाली. जा यार, तू अशीच करत असतेस नेहमी. तो तिचा हात किंचित झटकत म्हणाला. तशी ती उठली, त्याच्या जवळ जात त्याला जवळ घेत म्हणाली, आय लव्ह यू ना केतन. पण तुम्हीच सांगा, मी काय फक्त माझ्या एकटीचा विचार करून बोलते का? थोडं शांत होऊन विचार करा ना, मग नक्की कळेल मी असं का म्हणते. शेवटी तिने तिचा शेवटचा इमोशनल बॉल टाकलेलाच, ज्यावर केतनला माघार घ्यावी लागली. मनाला तर बिलकुल पटलं नव्हतं, पण पर्णीचाही यात दोष नाहीये हे तो जाणत होता. त्याने तिच्या भोवतीची मिठी घट्ट केली आणि पुढच्या क्षणाला तिला बेडवर ओढलं. आता ती खाली होती आणि तो तिच्याकडे पाहत होता. यार किती दिवस पर्णी असं हे चालणार? केतन, एक काम करू, पुढच्या आठवड्यात संडेला आपण दोघं डिनरला जाऊया का? चालेल? ठीक आहे, पण आता हे प्रॉमिस तोडणार नाहीयेस हा? नाहीतर माझ्यासारखं कोणी वाईट नसेल, म्हणत त्याने तिच्या मानेत त्याचा चेहरा घुसळला आणि तिच्या मानेवर त्याच्या ओठांची नक्षी उमटवू लागला. ती मात्र त्याच्या प्रेमळ स्पर्शात ओथंबून भिजत होती. आजचा पार्ट इथंच संपलाय. बघूया पर्णिका केतनला सरप्राईज द्यायला यशस्वी होते का कियाराचं नवीन सरप्राईज तिला मिळतंय. त्यासाठी पुढचा भाग ऐकावा तर लागेल. ऐकत रहा गुंतन्या आतुर फिरुनी. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.